वेळ निघून जाण्याआधी. लेखक स्वप्नील हुद्दार. तिचं माझ्या आयुष्यातून निघून जाणं अचानक नव्हतं. हा एक निर्णय घेण्यासाठी कित्येक वार तिने हसत हसत लपवले होते. मी त्या चेहऱ्यामागचा त्रास ओळखू नाही शकलो ही माझी चूक. आता मी तिला अडवणं कितपत योग्य आहे? मी तरीही प्रयत्न करेन तिला कायमचं जाऊ न देण्याचा. पण ती माझ्यासाठी थांबावी हा हट्ट करण्याचा अधिकार आहे का आता मला? माझ्या प्रेमापोटी तिने माझ्या साऱ्या चुका माफ केल्या. आपण समोरच्यावर प्रेम करून त्याला बदलू शकत नाही. आपल्या हातात असतं ते नातं सावरणं. कदाचित हे मला फार आधी समजायला हवं होतं. तिचं निघून जाणं ही किती हळूवार होतं. कुठलेही आरोप नाहीत, व्यथा नाहीत. ती निघताना इतकं म्हणाली, मला तुझं होता नाही आलं. मी प्रयत्न केला तुझ्यासाठी तुझ्या आधी असण्याचा. पण कदाचित तू तुझ्यात इतका मशगूल आहेस की तुला आता माझी कमतरता जाणवणार सुद्धा नाही. आणि म्हणूनच मी जातीये. असं म्हणून तिने एक घट्ट मिठी मारली आणि निघून गेली. आपलं प्रेम आपल्या डोळ्यांदेखत आपल्या चुकीमुळे निघून जाताना पाहावं यासारखं दुसरं दुर्दैव नाही. ते गेल्यावर मात्र आपण कारणं शोधत राहतो ते प्रेम थांबवून ठेवण्याची. कुणाचंही आपल्या आयुष्यातून निघून जाणं हे एका रात्रीत ठरत नाही. कित्येक रात्रींची घुसमट असते ती. हे वेळीच थांबवता आलं पाहिजे, वेळीच ओळखता आलं पाहिजे, वेळ निघून जाण्यापूर्वी. प्रत्येक नातं हे युनिक असतं, हो ना? त्यात येणारे चॅलेंजेस हे सुद्धा वेगवेगळे असतात. तो प्रत्येकाने आपापल्या नात्याला आपापला चान्स दिला पाहिजे, आपापला वेळ दिला पाहिजे, बोललं पाहिजे. In the quiet effort of showing up, listening and choosing each other again and again, love finds its strength, not in perfection, but in persistence and communication. पुढच्या गुरुवारी नवीन भागामध्ये नवीन विषयासह परत भेटूयात. तोपर्यंत stay tuned and follow Casual Gappa with Neha.